सोलापूरकर झाले, आता थेट आता आमच्या औरंगजेब हा सुतारवाडीत बसले असं थोरवे नाव न घेता सुनील तटकरे यांच्यावरती औरंगजेबाची उपमा दिलेली आहे. महेंद्र थोरवे यांचा औरंग्यकृत्य गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये टेबलवर नाचताना संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. अभूतपूर्व असं यश महायुतीला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत वारंवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आमच्या भगिनी महिला व बालविकास मंत्री कुमारी आदितीताई तटकरे यांच्याबद्दल खालच्या पातळीची वक्तव्य करणं हे महेंद्र थोरवे बंद करा, आपल्या औकातीत राहा आणि गणोजी आणि कान्होजी यांच्यासारखी आपली वक्तव्य महायुतीच्या विरुद्ध बंद करा. तसंच चुकीच्या पद्धतीने राजकारण केल्यास रायगड लोकसभा लढवण्याची तयारी देखील असल्याची इशारा त्यांनी दिला. लोकशाहीमध्ये कोणालाही कुठलीही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, पण राजकारणामध्ये ज्या वेळेला आपला जन्म देखील झाला नव्हता त्यावेळेपासून गेली 40 वर्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेब हे रायगडच्या राजकारणात आणि समाजकारणामध्ये काम करत आहेत. त्यामुळे आपण कुठली निवडणूक लढावी, ग्रामपंचायतीची सदस्य म्हणून लढवावी का लोकसभेची लढवावी, हा लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे. सर, गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाच्या बाबत कुठं तो उदातीकरण केलं जात आहे. आता थोरवे असतील, त्यानंतर सोलापूरकर असतील, अनेक लोक जे आहेत आता औरंगजेबाबत बोलत आहेत. औरंगजेब हा क्रूर राज्यकर्ता होता. छत्रपती संभाजी महाराज यांना अत्यंत क्रूर पद्धतीने हाल हाल करून त्यांनी मारलं. हा इतिहास कोणीही बदलू शकत नाही. आणि याच औरंगजेबाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड देखील काय बोलले होते, म्हणजे आपल्या चॅनल्समध्ये जर 3 जानेवारी 2023 चे व्हिडिओज आपण काढले तर ज्या वेळेला बहादूरगड इथे छत्रपती संभाजी राजांना कैदेमध्ये औरंगजेबाने ठेवलं होतं त्यावेळेला त्या बाजूची विष्णूची मंदिरं औरंगजेबाने तोडली नाही, त्यामुळे तो हिंदू द्वेष्टा नव्हता अशा प्रकारचं वक्तव्य करून नंतर सारवासारव केली. हा व्हिडिओ देखील मीडियाकडे आहे. आणि काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये वक्तव्य केलं की सिलेक्टिव्ह क्रिटिसिझम करू नका, निषेध करायचा असेल तर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांचा देखील करा. सर, मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकले पाहिजे असे नाही, असं थेट वक्तव्य जे संघाचे ज्येष्ठ नेते भयाजी जोशी यांनी केलेलं आहे. कसं बघतात इकडे मराठी संवादात? मी त्यांचं वक्तव्य पाहिलं नाही, पण घाटकोपर मुंबईत येते. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे मराठी आलंच पाहिजे. महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे.